नमस्कार मित्रांनो. तर जेजुरी ते तुळजापूर व्लॉगच्या पार्ट 2मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एक प्रवास, अनेक बस आणि शेवटी आई तुळजाभवानीचं दर्शन. जेजुरी ते तुळजापूरचा हा प्रवास तुमचं मन नक्की जिंकून घेईल. जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, संध्याकाळी जेजुरी मंदिरातून वापस साधारण 5:40ला मी खाली आलेला आणि त्यानंतर जवळपास 20-25 मिनटात वाट पाहायच्या नंतर मला 6:20च्या सुमारास एक फुल AC बस मिळाली. जेजुरी ते पंढरपूर या बस भाडं होतं 450 एक फुलचं आणि हा प्रवास होतं जवळपास 3 तासाचं. अशा प्रकारे मी रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत पंढरपूरला पोचलो. त्यानंतर पंढरपूरवरून मी दुसरी बस घेतली पंढरपूर ते सोलापूर, ज्याचं भाडं होतं 122 रुपये फुल आणि साधारण 1 तास 30 मिनटाचा हा प्रवास करून मी सोलापूरला पोचलो. आता इथे एक मजेशीर गोष्ट झाली. सोलापूरवरून तुळजापूरसाठी बस सतत चालू असते आणि खरंच मी सांगतो मित्रांनो, मला फक्त 30 सेकंड उतरल्यावर झालं आणि तुळजापूरची बस मिळाली. बस निघता आधीच ड्रायव्हर ओरडत होता, कोणी तुळजापूरला जायचं आहे काय. मी लगेच बसमध्ये चढलो. या बसचं भाडं होतं 82 रुपीज फॉर फुल आणि जवळपास 45 to 50 मिनटं मी अखेर रात्री 12:15ला तुळजापूरला पोचलो. तुळजापूरला पोचल्यावर मी एक जवळचंच हॉटेल घेतलं, भक्तिवत्सल लॉज. सकाळपासून रात्रीपर्यंत माझा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच निघालं, त्यामुळे मी लगेचच आराम करायला घेतलं. ह्या रूमचं भाडं मला साधारण 1000 रुपये पडलं आफ्टर बार्गेन. आणि अगर तुम्ही ग्रुपमध्ये तुम्ही येत आहे तर 4-5 लोकांसाठी ही रूम खूप छान आहे. साधारण 1000 ते 1200 या रेटमध्ये तुम्हाला रूमही भेटून जाईल. सो रात्रीचं हा आहे हॉटेल भक्तिवत्सल लॉज. सो रात्री मी 1च्या दरम्यान इकडे आलेला आणि स्टे केला आहे. बाकी हॉटेल आतमधून एकदम प्रॉपर होतं. जास्त रूम अलॉट नाही होते कारण मी वीकडेला आलेला होता. तुळजाभवानी माता दर्शन मंदिर सकाळी 5 वाजता उघडतो, पण मी थोडा आराम केलं कारण माझं रिटर्न जर्नी खूप लांबचं होतं आणि ट्रेनही लेट होतं. नंतर मी मंदिरकडे निघालो. इथे तुम्हाला तुळजाभवानी माताची सुंदर मूर्ती, खूप छान फोटोज आणि हजारो भाविक भक्ती पाहायला मिळेल. मी जवळपास सकाळी 9 वाजेपर्यंत इथे होतं आणि हा अनुभव खरंच खूप शांत आणि भक्तिमय होतं. हा आहे तुळजाभवानी आईंचा पवित्र धाम. मित्रांनो, तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक, पवित्र आणि शक्तिस्थान मानलं जातं. हे मंदिर आई तुळजाभवानीला अर्पित असून ते आदिशक्ती दुर्गा आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये बसलेले आहे आणि हजारो भाविकांपासून लाखो भाविकांचे श्रद्धा इथे एकवटलेले आहे. हे मंदिर शक्तिपीठशी संबंधित असल्यामुळे यांचं महत्त्व आणखीनच वाढतो. असं मानलं जातं की हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं. सो मित्रांनो, मी सगळ्या आधी आपलं बॅग चेकिंग करून घेतो. आज गर्दीही कमी होतं, त्यामुळे काही वेळ लागला नाही एवढं. मित्रांनो, आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे. लाखो भाविकांचे श्रद्धा आणि विश्वास या आईवर आहे. या मंदिराची श्री छत्रपती शिवाजी महाराजांचंही खूप खास नातं आहे. असं मानलं जातं की सुवर्ण स्वराज स्थापनेसाठी आई तुळजाभवानीने महाराजांना तलवार देऊन आशीर्वादही दिला होता. म्हणूनच हे मंदिर फक्त एक देवस्थान नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास आणि स्वाभिमानाशी जोडलेलं पवित्र स्थानही आहे. इथे नवरात्री, दसरा आणि चैत्र नवरात्री हे सण पण मोठं भक्तिभावाने साजरा केले जाते. दररोज मंदिरात काकड आरती, अभिषेक आणि महानिवेद्य हे विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडतात. दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. आज भाविकांची गर्दी खूप जास्त
असल्यामुळे मी लगेचच दर्शनाच्या लाईनमध्ये उभा राहतो. मित्रांनो, खरंच सांगतो, मी जवळपास 2 तासापासून जास्त वेळ लाईनमध्ये उभा होता फक्त आई तुळजाभवानीचा एक दर्शनासाठी. आणि जसंच मी आईसमोर उभा राहिलो ना, सगळं थकवा एका क्षणातच निघून गेला. आईचं दर्शन घेऊन मी मनापूर्ण मोकळं आणि शांत झालं आणि मनात एक वेगळंच पॉझिटिव्ह एनर्जी आलेली. जय तुळजाभवानी आहे असं मनात म्हणून मी शांतपणे बाहेर आलो आणि सगळे देवी देवांचे बाहेर दर्शन घेतले. ट्रेन थोडी लेट होते, पण दुपारी 12:30 पर्यंत दर्शन झालं. तसंच मी सोलापूर स्टेशनला निघालो आणि तुळजापूर ते सोलापूर स्टेशन हे मला कॉस्ट लागलं 100 रुपीज. मी टॅक्सीने गेलो पर पर्सन. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून प्रसन्न आला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढील भागात मी अष्टविनायकचे दर्शनही करून